नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ती काळजी प्रसूतीची या अतिशय नाजूक विषयावर. नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि नेमका हॉस्पिटल किती जवळ असावं, कोणत्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत आणि तुमच्याही प्रश्नांची आपण वाट बघतोय. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अलका गोडबोले. त्या स्त्रीरोग तज्ञ आहेत. त्यांचं पण स्टुडिओत स्वागत करूया. आणि तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत. या संदर्भात तुम्हालाही काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर लिहून घ्या 02266899204 02266899204. आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, एक पहिला अगदी जो प्रश्न आहे की काळजी प्रसूतीची खूप टेन्शन आलेलं असतं, खूप ऐकत असतो आपण, तर मग काळजीला सुरुवात कोणत्या मुद्द्यापासून करावी आपण? काळजीला सुरुवात म्हणजे प्रसूती राहण्याआधीच करायला पाहिजे. पहिली काळजी प्रसूती राहण्याआधीची करायची आणि मग डिटेक्ट झाली, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की पुढची अजून काळजी घ्यायची. त्यामुळे फोलिक ऍसिड हल्ली जे सगळ्यांना माहिती आहे, जास्ती करून सगळ्या नवीन मुली लग्न झालेल्या आहेत ना, त्यांनी प्रसूती प्लॅन केल्यावर, हल्ली प्लॅन प्रेग्नन्सी असते सगळ्यांची, त्यामुळे प्लॅन केल्याच डॉक्टरकडे सल्ला घ्यावा. म्हणजे फोलिक ऍसिड हे लवकर जर घेतलं तर जास्तीत जास्त चांगलं निरोगी सुदृढ बाळ आपल्याला मिळेल. बरोबर. मॅम, या सगळ्या प्रोसेसमध्ये असं असतं की काय खा, काय खाऊ नकोस, तर त्याच्याविषयी पथ्य आहेत, पण ती पाळायची का? मग पाणी कोणतं प्यायचं याविषयी खूप काय काय ऐकायला मिळत असतं. पण मग आपल्याला 9 महिने आणि त्याच्यानंतर जर सगळंच सुखकर करायचं असेल तर नेमकी मग काय काय पथ्य पाळायचे असतात? सगळ्यात पहिलं पथ्य पाळायचं म्हणजे शक्यतो प्रेग्नन्सी डायग्नोज झाल्या बाहेरचं खाणं टाळा. पहिली गोष्ट ही आहे की बाहेर काहीही खायचं नाही, प्यायचं नाही. शक्यतो पाणी स्वच्छ प्या. तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करत असाल, बहुतेक ठिकाणी फिल्टर्स असतात, नाहीतर स्वतःचं पाणी बाळगा. मी तर प्रत्येक पेशंटला सांगते की आपलं पाणी प्या, पण भरपूर पाणी प्या. की आम्हाला तिथे बाथरूमला जायची सोय नाही, ही फार जणींची कंप्लेंट असते की लांब आहे, अमकं आहे, तमकं आहे. तर तरी सुद्धा पाणी भरपूर प्यायचं. आणि दुसरी काळजी म्हणजे अन्नाची, जेवणाची, की बाहेर शक्यतो खाऊ नका. अगदीच खायची वेळ आली, आता काय हल्ली बहुतेक स्त्रिया, म्हणजे 80% पेशंट्स आहेत माझ्या, त्या सगळ्या वर्किंग आहेत. वर्किंग क्लासला तुम्ही कधी उशीर होतो, कधी काही होतं, कुठे बाहेर कामाला जावं लागतं, तर बाहेर हॉटेलमध्ये खाणं हे अनिवार्य आहे. तुम्ही टाळूच शकत नाही. किती डबे नेणार आणि किती भाडं घेणार? तर अशा वेळेला तुम्ही उकडलेले, उकळलेले, शक्यतो हे साऊथ इंडियन जे प्रकार आहेत, मी काही त्याची जाहिरात करत नाही, पण ते खरोखरच म्हणजे सोसतात आणि ते उकळलेले असतात आणि माइल्ड असतात, मुख्य मसालेदार, तेलकट नसतात. त्यामुळे ते तुम्ही खायला हरकत नाही. चहा कॉफी सारखी पेय घ्या. शक्यतो शीतपेय टाळायची, कारण ती हवाबंद असतात. डेट काय असते माहित नाही, एक्सपायरी डेट. बरोबर. मॅडम, आणि या सगळ्यामध्ये कसं असतं की आपण हॉस्पिटल निवडताना, म्हणजे जसं एक जस्ट असंच वाचनात आलं होतं की अप्रोचेबल असलं पाहिजे हॉस्पिटल, की तुम्ही कधीही प्रॉब्लेम येऊ शकतो, कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात, तर त्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांना काय सल्ला द्याल? हॉस्पिटल तुम्ही निवडताना शक्यतो घराजवळ निवडावं, कारण काय कधीही पहिल्या म्हणजे प्रत्येकीला होईल कॉम्प्लिकेशन असं नाही, पण कधीही होऊ शकतं. पण आजकाल आता मी सांगेन की घराजवळ 10 मिनिटाच्या अंतरावर असलेलं हॉस्पिटल निवडा. पण प्रत्येकीचं काय असतं, माझ्या आईनी मला अमक्या ठिकाणी नेलं, माझ्या सासूनी असं, आणि साहजिक आहे, त्यात मी पण दोष देत नाही की त्या आईचा, सासूचा एक ठराविक डॉक्टरवर विश्वास असतो. मग भले तो एमडी असो वा नसो, पण तो विश्वासाचा प्रश्न आहे, नाव घालणं हा. पण तो अप्रोचेबल पाहिजे तुम्हाला. आणि मुख्य म्हणजे ह्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांना ऑफिस जवळ पण एखादं हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम कुठलं जे असेल ते त्यांनी बघून ठेवावं. कारण खूपदा असं होतं की आम्हाला फोन येतो की ऑफिसमध्येच ब्लिडिंग व्हायला लागलंय किंवा काही त्रास व्हायला लागलाय, चक्कर आली, पडली. तर मी नेहमी सांगते की तुमच्या ऑफिस जवळच्या ह्याच्यात जा, कारण आपल्या इथे मुंबईसारख्या शहरात तुम्ही अर्ध्या तासात अशक्य आहे पोहोचणं तुमच्या इच्छित स्थळी. बरोबर. मॅम, आपण अशाच टिप्स तुमच्याकडून घेत राहूया. आपल्याला स्वाती जाधव प्रश्न विचारतात औरंगाबादहून. स्वाती. हॅलो. गरोदरपणात असं म्हटलं जातं की पपई खाऊ नये, कोंबडीचं मटण खाऊ नये, तर हे कितपत खरं आहे? पण त्याने काही शरीरावरती परिणाम होतो का? बरोबर प्रश्न विचारलात तुम्ही. कारण पपई खाऊ नये का खावाई, म्हणजे खूप जणींना भीती असते ही. कच्ची पपई ही डेंजरस, म्हणजे अबॉर्टिफिशियंट आम्ही म्हणतो की कच्च्या पपईनी अबॉर्शन होऊ शकतं, असं सिद्ध झालेलं आहे, आमच्या पुस्तकांमध्ये पण आहे.
त्यामुळे कच्ची पपई आपण फार कमी खातो, तसे साऊथ इंडियन लोक त्याची भाजी वगैरे करतात, तर ती खाऊ नये. पक्की पपई खायला तसा काही प्रतिबंध नाही, पण तरीही मी सांगते की तुमची जर सासू म्हणत असेल की नाही 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 खायची, नका खाऊ. इतर अनेक फळं आहेत की ज्याच्यात व्हिटॅमिन ए आहे. साधारण केशरी जी फळं आहेत ना आपली, त्या सगळ्यात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे, ती खा. चिक्कू, केळी ही 12 महिने अवेलेबल आहेत. अननस खाऊ नका. अननसा बाबतीत पण असंच म्हटलं जातं की ते गरम पडतं तर नका खाऊ ना, काही बिघडत नाही. बरोबर. मॅडम, ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि त्याच्यानंतर पण असं म्हटलं जातं की एकदा डिलिव्हर झालीस की त्याच्यानंतर पोट बांधलं पाहिजे का, किंवा त्याच्याबद्दलही काय, तर नेमकी त्याबाबत काय काळजी घ्यायची असते? पोट बांधण्यावरून सांगते की पोट तर बांधतातच, करकचून 9 वारी साडी घेऊन, पण त्याच्यावर जोरदार मालिश करतात. आणि एवढं करू नये, ती पेशंट 6 महिन्यांनी जर आली तर तिचं भलं थोरलं पोट सुटलेलं असतं. ह्याचं कारण एकच की आपल्याकडची मानसिकता ही फक्त की डिलिव्हरी झाली की खूप आराम करायचा, खूप दाबून खायला घालायचं तिला, सारखं बदाम, पिस्ते. म्हणजे प्रेग्नन्सी डायग्नोज झाली की जे ते तिच्यावर भडीमार सुरू करतात, ते तिचं जे हळूहळू वजन वाढतं ते डिलिव्हरी नंतर अजून सगळे लाडू बिडू खाऊन अजून वाढतं. आणि हे पोट बांधून फक्त ते तात्पुरतं आत जातं, त्याने मसल टोन नाही वाढत. डिलिव्हरीत काय होतं, डिलिव्हरीपर्यंत 9 महिने पोट वाढतं, त्या पोटाचा घेर वाढला की मसल्स ताणले जातात, त्याचा टोन कमी होतो. तो आपल्याला टोन जागेवर आणवायचा असेल तर फक्त एक्सरसाइज, म्हणजे जिमला जायला पाहिजे असं काहीही नाहीये. अगदी सुलभ योगासनं आहेत पोटावरची, पाठीची, ती केली तरी इनफ, म्हणजे प्रॉब्लेम दूर होतो सगळा. त्यामुळे माझ्या मते पोट बांधणं काही गरज नाही. तुम्हाला शेक मसाज घ्यायचा असेल घेऊ शकता बाळाला. मॅडम, असं म्हटलं जातं की नॉर्मल डिलिव्हरी होण्याची सगळ्यांचीच असं असतं की माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे, ऑपरेशन शक्यतो काही काही जण टाळत असतात. पण मग नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने मग अशा वेळेला एक श्वासाचे काही प्रकार लक्षात ठेवायचे असतात का, किंवा व्यायामाचे कोणकोणते सोपे प्रकार असतात? नॉर्मल डिलिव्हरी हा प्रत्येकीचा ध्यास असतो असं आपण म्हणणंही हल्ली चुकीचं होईल. कारण 20% पेशंट आम्हाला विचारतात, मॅडम माझं सिझर करा, मला काही पेन सहन होत नाही. अशा टाईपच्या पण आहेत. बहुतांशी म्हणजे त्यांच्या आईला किंवा सासूला हवं असतं की हिची नॉर्मल व्हावी, पण ती मुलगी खाली आम्हाला डोकं आलेलं दिसत असतं बाळाचं, तरी म्हणते नाही 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 मला हे पेन सहन होत नाही, माझं सिझर करा. तर अशा बायका फार भाग्यवान मी म्हणते. पण हे भाग्य नशिबाला येण्याकरता ह्या बाईंनी बिफोर प्रेग्नन्सीत जरी शक्य झालं नाही तरी प्रेग्नन्सीत अगदी हलका व्यायाम म्हणजे प्राणायाम उदाहरणार्थ, आणि काही आसनं की जी बसून करायची असतात किंवा पाठीवर करायची असतात, ती 6व्या-7व्या महिन्यापर्यंत करायला काही हरकत नाही. आणि 7व्या महिन्यापर्यंत, आणि व्यायाम सगळ्यात सोपा आणि बिनखर्चाचा म्हणजे चालणं. फिरायला जायला शेवटपर्यंत कधीही मी प्रतिबंध करत नाही. मेनली काय होतं, 9व्या महिन्यात जरा जडावतात, त्या वजन वाढतं, कधी कधी सूज येते, तर त्यांना मी सांगते तुम्ही वरच्या मजल्यावर राहत असाल तर गच्चीत फिरा, खाली नसेल उतर चढ होत. प्रत्येकाला लिफ्ट नसतं, हल्ली लिफ्टमुळे तसा प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. आपल्याला सुवर्ण सावंत प्रश्न विचारतात मुंबईहून. सुवर्ण? हा, बोलते. हा सुवर्ण, प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. मी प्रश्न सांगू? हा. माझी सून आता 3 महिने गर्भधार आहे, तिचं पोट दुखतं सारखं. काय खाल्लं ना तरी पोट दुखतं, याच्यावर उपाय काय असेल? तर हे पोट दुखण्याचं कारण बरीच असतात. म्हणजे दरवेळेला प्रेग्नन्सी रिलेटेड पोट दुखतं असं नसतं. एखाद वेळेला तिला रोजच्या रोज शौचाला साफ होत नसेल, गॅसेस होत असतील तरी पोट दुखतं. कारण बऱ्याच जणांना वाटतं की त्याने अबॉर्शन होईल, लगेच होत नाही. पण केव्हाही 1-2 दिवसाच्या वर तुम्ही चूर्ण घेऊन बघा किंवा ऍसिडिटीच्या करता सोपी रेचक घेऊन बघा, औषधं घेऊन बघा नॉर्मल, आणि त्यांनी जर कमी नाही झालं तर स्त्रीरोग तज्ञाकडे घेऊन जावं शक्यतो. आपल्याला आरती गोखले प्रश्न विचारतात ठाण्याहून. आरती? हॅलो. हा आरती. हा, विचारू का? हो. हॅलो. हा आरती. हा, गर्भसंस्कार जे आता हल्ली आहे ते गर्भावर किती परिणाम होतो आणि ते कधीपासून करावेत आणि ते कुठे अवेलेबल आहेत? हा, ठाण्यात विचाराल तर ठाण्यात गर्भसंस्कार केंद्र आहे एक, त्यांचे रेग्युलर प्रोग्राम्स होतात. रविवारी वगैरे त्यांचं वर्कशॉप असतंच. 2-3 ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि संस्कार म्हणजे तरी काय, आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्या आईने वेगळा गर्भसंस्कार वर्ग जॉईन केला नव्हता, पण हल्ली आहे. आता मी फॅड पण म्हणत नाही, कारण इट इज अ मस्ट, ही काळाची गरज आहे आजच्या, की गर्भसंस्कार व्हायलाच पाहिजे गर्भावर. कारण आजची मुलं कशी पुढे निघतायत ती आपण बघतोय हल्लीची.
त्यामुळे गर्भसंस्कार म्हणजे मातेनी, गर्भवती स्त्रीनी स्वतःचे विचार, आचार आणि कृती ही सगळीच माइल्ड, नॉर्मल ठेवावी. हे जे टीव्हीवर हॉरिबल चॅनेल्स लागतात किंवा काहीतरी हॉरर पिक्चर, हॉरर मूवीज किंवा चिल्लर काहीतरी मालिका, मी कोणाचंही नाव घेत नाहीये, पण हे असं शक्यतो बघू नये. आपल्याला शिवाजीची गोष्ट माहिती आहे, त्याच्यावरून धडा घ्यायचा की तेच गर्भसंस्कार. तुम्ही चांगलं वाचा, चांगलं ऐका, चांगलं बोला, हेच गर्भसंस्कार आहेत माझ्या मते. आणि हे प्रत्येकाचं मत या संदर्भात वेगळं असू हा, आणि वेगळं असू शकतं. बरोबर. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. या संदर्भात तुम्हालाही काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022-66899204 022-66899204. आणि टॉक टाइम मध्ये इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.